नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे सॅटर्डे आणि आज आपण जाणार आहोत एका ठिकाणी, तर ते म्हणजे शेगडी पाहण्यासाठी। तर मित्रांनो, माझा ऑफिसमध्ये एक मित्र आहे रोहित म्हणून, तर त्याचं कोल्हापूरमध्ये शेगडीचं मोठं दुकान आहे। तर तो होलसेलसाठी म्हणजे मी पुण्यामधून बघतोय की त्याला होलसेलमधून कुठून काही शेगड्या वगैरे मिळतील, तर त्यासाठी आम्ही एका दुकानात चाललो आहे। तर आमच्या इथले जे दिनामामा आहेत तर ते तिथे कामाला जातात, तर त्यांना मी विचारलं होतं, तर ते बोलले ये बघण्यासाठी। तर आज आपण तिथे जाणार आहोत, शेगड्या पाहणार आहोत। त्यांच्या तिथे फॅक्टरीज आहेत, तर त्याच्यामधून जाणार आहोत शेगड्या वगैरे कशा काय आहेत आणि तिथे इन्क्वायरी थोडीफार करणार आहोत। तर तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे शेगड्यांचं होलसेल मार्केट आणि रेट वगैरे काय आहे, सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत। तर चला आता आपण जाऊयात। तर तो मित्र माझा स्वारगेटला आलेला आहे, तर त्याला घेण्यासाठी पहिल्यांदा आपण तिथे जाऊयात आणि त्याच्यानंतर मंगळवार पेठेत डायरेक्ट। तर फायनली मित्रांनो, आपला मित्र आलेला आहे रोहित, इकडे मागच्या बाजूला पाहताय तुम्ही। तर चाललो आहे आता मंगळवार पेठेमध्ये। भाई येऊन इथं 2-3 मिनिटात थांबला होता वाटतं, उन्हातून वैतागलाय, शिवाय घालत होता आल्याला। तर चला जाऊयात आणि दाखवतो तुम्हाला शेगड्या वगैरे सगळ्या काही गोष्टी। तर मित्रांनो, आपण आता आलोय शेगड्यांच्या दुकानामध्ये। इकडे बघताय तुम्ही, ह्या सगळ्याकडे शेगड्यांची मॅन्युफॅक्चरिंग होतात। इकडे वेल्डिंगचं वगैरे वर्क चालू आहे, इकडे टेबल वगैरे बरेच काही, इकडे वर्कशॉप आहे यांचं। बघते पट्ट्या वगैरे आहेत सगळ्या गोष्टी। हे बघा, ह्या बाजूला सुद्धा शेगड्या बसवल्या। हां हां ठीक आहे चालेल। हां चालेल ठीक आहे। अजून बाकीचे आहेत, पण ते इथं आता नाही तयार। हे कसा माल होतो तयार तसा दुकानात जातो। तरी काय रेट आहे, किती क्वांटिटी काय लागते ते आता जर शेट आलं तुम्ही बोलू शकता। कुठे शेट कधी येणार? हे का आता येईल ना। भावानं एवढी दुकानं फिरलोय ना, की रविवार पेठ फिरून काढली, पण भावाला का अजून होलसेलमधलं दुकान तर काही सापडलं नाही। खूप फिरतोय, म्हणतोय त्याच्या कोल्हापुरात त्याच्यापेक्षा गांधीनगरमध्ये कुठेतरी त्याला स्वस्त मिळतं त्याच्यापेक्षा, पण अजून पण आम्ही फिरतोय, बघतोय, ट्राय करतोय। आता तुम्हाला कसलं काय प्रकारचे कस्टमर आहे, कसले कस्टमर आहे? फॉर बेसिक रेंज 1100 पासून 1000 रुपयापासून 2 बनाची रिअर हॅव्हिंग टू रेंज स्टील 4.5 2 बना स्टील। त्याच्यात पण प्रकार आहेत ना, स्टील खूप प्रकार आहेत। जसे हाय रेट काय आहे? हाय रेट म्हणजे जे मेटल असते ते जास्त डिपेंड्स अपॉन किती गेजचं पत्र आहे, कसले ब्रास बर्नर आहे, त्याला कॉक किती ग्रामची, बर्नर कशी आहे, पाईप कशी आहे, लेग्स कशी आहे, बॉडीची पॅकेजिंग कशी आहे, प्रत्येक गोष्टीची त्यामध्ये क्वालिटीवर डिपेंड्स करायची। आता कस्टमरचं बजेट काय, त्याला गिफ्ट देण्यासाठी लागते, घरी वापरण्यासाठी लागते, कोणाला 6 महिन्यासाठी लागतात, कोणाला गाईड करण्यासाठी लागते, एवढे ह्याची रेंज आहे। आता फ्लक्च्युएटिंग ह्याच्यावरती साईड नोझल आहे, बॅक नोझल आहे, पॅन सपोर्ट कोणते, बर्नर कोणते, नॉब कोणते, लेग्स कोणते, कॉक कोणते, ह्याची पाईपलाईन कसं, बर्नर कोणते, आता डिपेंड्स त्यावेळेस सगळं प्राईजिंग त्यावरती। तुमच्याकडे असं काय हे आहे का, कॅटलॉग वगैरे, डिस्ट्रीब्युटर प्राईस आणि सेल्स प्राईस असं मला व्हॉट्सअप करता? कारण की मला त्यानुसार समजेल की बाबा प्राईस काय डिफरन्स हो का। मी कॅटलॉग आता कसं आहे की आता मी ऑलरेडी आणि कोल्हापूरमधून माल घेतो। कोणाकडून घेतलं? ते राजदीप। पण असं आहे की बाबा आता एवढ्या लांबून मी ट्रान्सपोर्ट करणार म्हणल्यावर मला पण जरा तरी मार्जिन भेटलं पाहिजे ना। नाहीतर मी काय उपयोग आहे एवढ्या लांब येऊन आणि इथून मागून। त्यासाठी जोपर्यंत तुम्ही तुमच्या समोर प्रोडक्ट येत नाही तुम्ही प्राइस डिफाईन नाही करू शकता। मी सांगताना आता तुम्हाला सांगितलं हे 2000ला देतो, बाहेर तुम्ही त्यांना तुम्हाला 900 रुपये सांगा, कोण सांगणार 1200, पण जोपर्यंत प्रोडक्ट तुमच्या समोर नाही, तुमचं त्या प्रोडक्टच्या संदर्भात एक्सपिरियन्स आहे, तुम्ही कस्टमरला विकल्यानंतर कस्टमरकडून किती कंप्लेंट येतात, तुम्हाला त्या संदर्भात जर नाही हे असेल तर तुम्ही त्याला कसं काय करू? आता तुमच्याकडे सूर्या सेफ आमचा मेजर ब्रँड आहे। दुसरे अननोन द प्रीमियम क्वालिटी इन गॅस स्टोव। तुम्हाला हे बघा त्यामुळे गॅस मिळाला होता कस्टमरला ब्रँड संदर्भात अजून जागरूक करणं, अजून टायर 1 सिटी। आता सगळीकडे कसं चाललंय ते सूर्या म्हणल्यावर सूर्यप्रेम आणि सूर्या फक्त आपल्या महाराष्ट्रात तर प्रॉब्लेम आहे।
त्यांना आता दुसऱ्यांना लोकल कस्टमरला काय माहिती आहे की प्रेस्टीज पिजन एवढेच माहिती आहेत, कारण की ते ॲडव्हर्टाईज देतात टीव्हीला. तर मित्रांनो एक ग्लेन कंपनीची शेगडी काढलेली आहे इकडे. तर पूर्ण आता त्याचं डिस्क्राईबच करून सांगणार आहेत कशा प्रकारची शेगडी आहे, कारण की रोहित म्हणतो हा ब्रँड लोकांना माहिती नाही. तर आता बघूयात नक्की काय आहे. आत्ता आजकाल हे नवीन बर्नर आलेत ना, हे ब्लॅक कलरचे काहीतरी. हे हाय सगळे बर्नर आहेत, हे सगळे इम्पोर्टेड बर्नर असतात. असं आले आत्ता आले हे आपले इंडियन जे जुन्या पद्धतीचे जे चालू आपल्या इंडियन कुकिंगच्या हिशोबाने जे बर्नरची फ्लेम लागते त्याला सेंटर फ्लेम साईड फ्लेम घ्यायला लागते. म्हणजे सेंटरलाही आपण जे पकवताना जे सेंटरमध्ये फ्लेम लागते आणि साईडनं बाहेरच्या मोठं बांधलं की बाहेरच्या बाजूलाही फ्लेम पाहिजे, तशी आपली ही बर्नरची डिझाईन केलेली आहे. आणि हे आहे सिंगल नवीन फोल्डिंग बर्नर. त्याला 5 years वॉरंटी असते रिप्लेसमेंट. काही खराब झालं काही झालं नाही कंपनी स्ट्रेट म्हणजे रिप्लेस करून. इवन ग्लासला कंपनी 5 years रिप्लेसमेंट वॉरंटी देते. तसंही क्रॅक झाली फुटली ग्लास तर कंपनी 5 years वॉरंटी देते. फुटतच नाही जास्त. मोस्टली ग्लास आधी व्हायचं तसं ते गरम झाल्यामुळे त्यावेळी टेक्नॉलॉजी नव्हती तशी, आता नवीन टेक्नॉलॉजी आहे. इवन पेन सपोर्ट हे बघितलं हे कास्ट टाईमचे पेन सपोर्ट, हेवी पेन सपोर्ट. कसलेही तुम्ही ह्याच्यावरती भांडं ठेवा काही खराब नाही होणार काय नाही. इवन गॅस पण याचे चांगले प्रीमियम क्वालिटीचे 5 years. इवन ह्या कॉकला इनर वॉलला 5 years रिप्लेसमेंट वॉल. म्हणजे ह्या स्टोवला जे मेजर पार्ट असतात ग्लास बर्नर वॉल तिघांना कंपनी 5 years वॉरंटी देते ॲट फ्री ऑफ कॉस्ट. काही खराब झालं काही झालं कंपनी रिप्लेसमेंट. ते बी होम सर्विस. कस्टमरचं कॉन्टॅक्ट कस्टमर केअर नंबर ऑलरेडी ग्लासवरती प्रिंट असतं, सगळं मित्र लिहिलेलं असतं. एवढं लांब त्यांनी सर्व्हिस देऊ शकणार. कंपनीची कोल्हापूरलाही सर्व्हिस सेंटर आहे. नो प्रॉब्लेम. नॅशनल नेटवर्कवरती यांचे सर्व्हिस सेंटर. मी पुण्यापासून फार कोल्हापूरकडे झालं सोलापूरपर्यंत सर्व्हिस देतो. ह्या कंपनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांची क्वालिटी प्रोडक्ट सर्व्हिस. म्हणून यांचे कस्टमर लाईफ लॉंग. एकदा कस्टमर प्रोडक्ट घेतलं की त्यांना शक्यतो कंप्लेंट येत नाही. जरी आली तर त्यांना सर्व्हिस देणं ही कंपनी सगळ्यात मेन आहे. हां काय ती तुम्ही फ्रेम बघा 3 आहे. ती टायटेनियम स्टील आहे. 1 नंबरची फ्रेम बघा सीधं डिफरंट. फ्रेमची क्वालिटी खाल्लं बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल. ही फ्रेम बघा फिटिंग बघा कशी रिझल्ट मानली सगळ्यात म्हणजे बॉडी कुठला पडणार. आपल्याला कोणते कोणते छोटी कॉम्पॅक्ट साईज बिग साईज सिंगल पण आहे का यामध्ये? फक्त डबल बर्नर आणि 3 बर्नर 4. मोस्टली जे चालतात ग्रेनमध्ये ते प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट चालतात. 3 बर्नर 4 बर्नर हॉप टॉप हॉब्स अशी जी वरच्या वरची नॉब आहे तशी बोर्ड आहे. आता इलेक्ट्रिक बोर्ड झाला. अच्छा. फ्रेम झाली बाहेर बोर्ड असली हां, तर आम्ही तसं कंपनीतर्फे प्रोव्हाइड करतो फ्री ऑफ करतो. कन्सिस्टन्सी आमच्या प्रोडक्टची सेल असेल हे असेल तर त्यासाठी आम्ही त्यांना हेल्प करतो. ओके. ॲडव्हर्टायझिंग होलसेल आणि तुमची सेलिंग प्राईस डिपेंड्स ऑन 5,000 साडी. मला ते जो 38 आणि मला त्याचं एक्झाम्पल सेकंड नंबर तुम्ही जे बघताय त्याला खालची बॉडी जी आहे ती टायटेनियम स्टीलमध्ये राईट. जम्बो बर्नर मीडियम बर्नर स्मॉल बर्नर विथ स्टँड होईल. साफ करण्यासाठी पाहिजे स्टँड लावलं इझी फॉर क्लिनिंग. ओके. सेकंडली पॅन सपोर्टची आहे प्रीमियम क्वालिटीचे पॅन सपोर्ट आहे. वारा वगैरे काय मागं विंडो असेल वारा वगैरे काय लागत नाही तर ती बर्नरला नाही लागत. राईट. त्यामुळं अशा टाईपची त्याला पॅन सपोर्ट दिलेली आहे. ओके. सेकंडली ह्याला डबल डिप आहे. काही पडलं काही घाण झालं ह्याच्यावर पडणार. राईट. हे काढून आपण क्लीन केलं परत लावलं ॲज सिम्पल आणि हे पॅन सपोर्ट. सर काय प्राईज रेंज काय म्हणता याची? होलसेल पैदा याची 3850. ओके. आणि ह्या वरच्या शेगडीची हे सगळे सूर्याचेच ब्रँड आहेत ना आपल्याकडे? ओके. ह्याची रेंज काय? हे मॅट फिनिश ग्लास आहे. तुम्ही जर ह्याला हात लावलं तर ओके. लगेच माहिती पडून डिफरन्स. ह्याला पॅन सपोर्ट आहे. हेवी 6 साईड पॅन सपोर्ट आहे. ओके. फोल्डिंग ब्रास बर्नर विथ ब्लॅक कलरची मोठी केली आहे ह्याला. ओके. हे आपली होलसेल पाहिजे 2250. ओके. विथ मागं ब्रास बर्नर परत आलं. राईट.
5 years वॉरंटी आणि लास्ट 2 years वॉरंटी. आणि इकडे 8,800. सगळ्यात जी मला आवडलेली ती आहे. खाली हॅवी पॅन सपोर्ट आहे, डबल डिप ट्रे, स्क्वेअर पॅन सपोर्ट आहे. होलसेल प्राईस कायची? ओके 8,000. 8,800. ओके रोय माझ्या लग्नाला गिफ्ट करा. हो. ॲक्च्युली इकडे ग्लेनची शेगडी बघताय तर सर याची रेंज प्राईस किती आहे? ह्याची 14,500 MRP आहे. ओके. कस्टमर ऑफर आहे त्याची 11,000 रुपये. ओके आणि जे डबलमध्ये काय ते आता 3 याची बर्नर आहे. नाही, ही फक्त प्रीमियम मॉडेल आहे. ही 3 किंवा 4 बर्नरमध्ये. 4 बर्नरची काय प्राईस आहे? 4 बर्नरची याची कॉस्टिंग आहे 13,000. 13,000 रुपये. ओके सर थँक्यू. सगळी काही इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल आणि रोहितला पण थोडं चला ओके बाय. फोन ओके. करेन तुम्हाला मी, फोन नंबर सेव्ह करून द्या. ओके रोहित जाधव म्हणून टाका. स्टोअरचं नाव आहे जाधवराव जाधवराव. गडिंग्लज कैलाश डेअरीची खास लस्सी. ओके ये इकडे. तर मित्रांनो फायनली कैलाश डेअरीची लस्सी पिऊन ब्लॉग संपत आहोत आणि रोहितने बऱ्यापैकी शेगड्या बघितलेल्या 2-3 डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन आलो आणि बरंच काही फिरलो. तर रोहित कसा वाटलं तुला आज फिरून? छान वाटलं ना? तर ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.